शेतकरी मित्रांनो, गहू पिकाचं आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल ना, नक्कीच फवारणीचं व्यवस्थापन आपण गहू पिकाला वेळोवेळी आणि चांगले मॉलिक्यूल घेणं तिकडे नक्कीच महत्त्वाचं ठरतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गहू पिकासाठी महत्त्वाची पहिली फवारणी आपण कोणती करावी ना, जेणेकरून आपल्या गहू पिकामध्ये तुम्ही बघत असाल इथं सध्याची कंडिशन की आता चांगल्या पद्धतीने गहू निघायला सुरुवात झालाय. गहू निघतही आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला नक्कीच गव्हाचं जर उत्पादन घ्यायचं असेल ना, तर फवारणी चांगली करणं तेही तिकडे गरजेचं आहे. मी फक्त तुम्हाला एक छोटीशी टिप सांगेल शेतकरी मित्रांनो, कारण जर तुम्ही गहू पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करणार असाल किंवा करत असाल ना, तर आधी तणनाशकाची फवारणी करायची, त्याच्यानंतर आपण पहिली फवारणी करायची. हे गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा. पहिली फवारणी करायची, त्याच्यानंतर तणनाशक करायचं असं बिलकुलही करू नका. कारण जर तणनाशकाचा कधी ना कधी जर आपल्या गहू पिकाला शॉक जर बसला, तर तो रिलीज करण्यासाठी आपली पहिली फवारणी तिकडे खूप जास्त महत्त्वाची ठरते. तर ज्यावेळेस तुम्ही गहू पिकाला तणनाशकाची फवारणी करताना, त्यानंतर तुम्हाला पहिली फवारणीचं व्यवस्थापन आपल्या गहू पिकामध्ये करायचं आहे. आणि त्यासाठी कोणते टेक्निकल, कोणते मॉलिक्यूल घ्यायचे आणि त्यांचे काय काम आहे, त्यांचा काय फायदा होईल ना, हे सगळं मी तुम्हाला इकडे सांगतोय. म्हणून व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर नक्कीच आपल्या पेजला सबस्क्राईब होऊन जाऊ द्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी या पेजवर घेऊन येत असतो. तर मित्रांनो, गहू पिकामध्ये आपण फवारणीचं व्यवस्थापन करत असताना 2-3 गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायच्या, की आपल्या गहू पिकामध्ये सुरुवातीच्या काळात काळा मावा मोठ्या प्रमाणात येत असतो, तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक टेक्निकल घ्यायचा आहे. दुसरं म्हणजे गहू पिकामध्ये जोमदार फुटवा व्हावा यासाठी आपल्याला एक टेक्निकल घ्यायचा आहे. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला एकदम बजेट फ्रेंडली बुरशीनाशक घ्यायचं आहे. आणि एकंदरीत जर तुम्हाला आणखी एखादी काही मॉलिक्यूल घ्यायचं असेल, ज्यामध्ये तुम्ही घेऊ शकता की रूट डेव्हलपमेंटसाठी, तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तर मी तुम्हाला असेच 4 मॉलिक्यूल सांगतो, ज्याचा वापर तुम्ही यावर्षी गहू पिकामध्ये पहिली फवारणी करत असताना करायचा आहे. तर त्यामध्ये सगळ्यात जे पहिलं आहे ना शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे गहू पिकामध्ये सुरुवातीच्या काळात तुम्ही बघत असाल तर काळा मावा येत असते आणि फवारणी जर करणार असाल तर तुम्ही जवळजवळ 20 ते 25 दिवसाच्या ड्युरेशनमध्ये तिकडे नक्कीच केली गेली पाहिजे. तर गहू पिकामध्ये जो काही काळा मावा येत असतो ना, त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही मार्केटमध्ये बरेचसे टेक्निकल उपलब्ध असेल, तर तुम्ही कराटे या टेक्निकलचा वापर करू शकता. कारण बरेचसे शेतकरी कराटे या टेक्निकलचा वापर तिकडे करत असतात. म्हणजेच लांबडा सायलोथ्रिन त्यामध्ये घटक आहे. त्याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जे काही काळा मावा त्याचे नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल. दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो, पिकामध्ये जोमदार फुटवा व्हावा, पिकाची चांगल्या पद्धतीनं शाकीय वाढ व्हावी, यासाठी तुम्हाला मिस्टर रिलायबलचा वापर करायचा आहे. मिस्टर रिलायबलचा वापर करत असताना 25 ग्राम प्रति पंपासाठी करायचा आहे. यामध्ये आपल्याला गहू पिकामध्ये जे काही फुटवा होऊ शकते ते आपल्याला जोमदार काढण्यासाठी मिस्टर रिलायबल मदत करत असते. म्हणून तुम्हाला त्याचा वापर तिकडे नक्कीच करायचा आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे जे काही लो बजेट तुम्हाला फंगीसाईड सांगितलं होतं ना, तर फंगीसाईडमध्ये तुम्ही टार्गेट या फंगीसाईडचा वापर करू शकता. खूप चांगलं टेक्निकल आहे आणि स्वस्त सुद्धा आहे. जेणेकरून तुम्हाला जे काही आपण फवारणी करतो ना, ते तुम्हाला परवडेल. म्हणून तुम्ही टार्गेट या फंगीसाईडचा वापर करू शकता 25 ग्राम प्रति पंपासाठी. आणि एक चौथं महत्त्वाचं म्हणजे पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं रूट डेव्हलपमेंट व्हावी यासाठी तुम्ही ह्युमिकिंग किंवा हुमिक ऍसिडचा वापर करू शकता 30 ते 35 ग्राम प्रति पंपासाठी. एकंदरीत एकदम सिंपल, सोपी आणि स्वस्त फवारणी आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 4 टेक्निकल घ्यायचे आहे. एकंदरीत याचा वापर किंवा याची फवारणी जर तुम्ही तुमच्या गहू पिकावर केली ना, तर तुमच्या गहू पिकामध्ये तुम्हाला जोमदार फुटवा झालेला पाहायला मिळेल. गव्हाची चांगल्या पद्धतीनं शाखे वाढवेल आणि गहू आपला सशक्त राहिलेला पाहायला मिळेल. आणि राहिला विषयाच्या नंतरच्या नियोजनाचा, ते मी खत व्यवस्थापन असो किंवा जे काही आपण सेकंड फवारणी असो, त्या सगळ्याबद्दल माहिती मी तुम्हाला वेळोवेळी या पेजवर देणार आहे. म्हणून व्हिडिओला नक्कीच लाईक करून ठेवा, व्हिडिओला सेव्ह करून ठेवा किंवा इतर गहू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून ठेवा आणि असेच आमच्याशी जोडून राहा. धन्यवाद.